नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। क्लास 12 मॅथमॅटिक्सचा 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे। टाइम 3 आवर्स आहे। त्यानंतर जनरल इंस्ट्रक्शन्स आहेत। सेक्शन 4 सेक्शन असतात पेपरमध्ये। तर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी। तर सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये 8 मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स असतात। एका क्वेश्चनला 2 मार्क असतात। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कंटेन व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन फॉर ईच कॅरिंग 1 मार्क। तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतात। तो एक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी विचारलेला असतो। त्यानंतर आहे सेक्शन बी क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 कंटेंट 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स ईच। तर सेक्शन बी हा क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत असतो। सगळे मिळून 12 क्वेश्चन आहेत। त्यातील फक्त 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि एक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो। त्यानंतर आहे सेक्शन सी क्वेश्चन नंबर 15 पासून ते क्वेश्चन नंबर 26 पर्यंत 12 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स असतात। त्यामध्ये एका प्रश्नाला 3 मार्क असतात आणि त्यातील फक्त 8च क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। त्यानंतर आहे सेक्शन डी क्वेश्चन नंबर 27 टू 34 पर्यंत हा सेक्शन डी असतो। तर त्यात 8 व्हेरी लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन्स असतील। फक्त 5 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात। एका प्रश्नाला हा 4 मार्क असतात। तर त्यानंतर आहे यूज ऑफ लॉग टेबल इज अलाउड, यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड। कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे, लॉग टेबल अलाउड आहे। तर हे तुम्ही जनरल इंस्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर आहे सेक्शन ए आता पेपरला सुरुवात झालेली आहे। सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1 आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स। 16 मार्कसाठी 8 क्वेश्चन्स आहेत मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स। तर क्वेश्चन्स पाहू शकता। क्वेश्चन पेपर मोस्ट इम्पॉर्टंट। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन्स आहेत। तर त्यातील फर्स्ट क्वेश्चन, सेकंड, थर्ड, फोर्थ। तर हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। प्रत्येकाला 1-1 मार्क आहे। त्यानंतर आहे सेक्शन बी अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन। 16 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत सेक्शन बी मधील। तर क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे। त्यानंतर आहे सेक्शन सी अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। 24 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता। तर यातील कोणतेही 8च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर त्यानंतर आहे सेक्शन डी आहे अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। 20 मार्क्ससाठी कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर तुम्ही IMP क्वेश्चन पाहू शकता। तर यातील कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर इथे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आपण पाहिलेला आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।